नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रविराज आपला MPSC अधिकारी बाय आश्लेषा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। चला तर मग आपण आज लेक्चरची सुरुवात करूया। आज रमाबाई आंबेडकर यांची आज पुण्यतिथी असल्यामुळे आज सर्वप्रथम आपण रमाबाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आपण ह्या लेक्चरची सुरुवात करूया। माझी ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की आपण सर्व बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं कर्तृत्ववान हो, पण त्यासाठी जी लागणारी मेहनत जी बाबासाहेबांनी केली, जेवढी मेहनत बाबासाहेबांनी केली त्याच लेवलची मेहनत आपणही करू। आपल्यालाही देव तेवढीच सद्बुद्धी देव आणि तेवढीच ताकद देव, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। चला तर आपण ह्या लेक्चरला सुरुवात करूया। हे लेक्चर आपण स्पेसिफिकली का बघत आहोत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2024मध्ये जे कंबाईन गट ब याची प्रिलिम्स एक्झाम झालेली त्याचा संभाव्य कट ऑफ याचा अंदाजा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला आपण एक लक्षात घ्यायला हवं की कुठलाही कट ऑफ हा दोन गोष्टींवर डिपेंडंट असतो। पहिली गोष्ट असते की नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत आणि दुसरी गोष्ट असते की ती डिफिकल्टी लेवल किती आहे। सो 2020चा जर विचार केला आपण तर 2020ला वॅकन्सीज होत्या ऑलमोस्ट 806 वॅकन्सीज होत्या। 806 वॅकन्सीज होत्या। त्यानंतर आपण बघूया एएसओचा कट ऑफ लागलेला तेव्हा 54.75, STIचा कट ऑफ लागलेला 53.75 आणि PSIचा कट ऑफ लागलेला 43.75। सो मोर ऑर लेस एएसओ आणि STI या दोघांमध्ये डिफरन्स आहे 1 मार्क्सचा आणि PSIसाठी आपल्याला गरज होती 44 मार्कांची। अगेन आपण पुढे गेल्यानंतर 2021ला जी प्री झालेली त्यामध्ये वॅकन्सीज होत्या 666। त्यामध्ये एएसओचा कट ऑफ लागलेला 54, ॲप्रॉक्सिमेटली 54, STIचा कट ऑफ होता 47 मार्क्सची गरज होती आणि PSIचा कट ऑफ होता 49। आपण बघू शकतो की STIचा कट ऑफ खूप कमी लागलेला त्या पिरियडमध्ये। हे असं का झालेलं? कारण STIच्या वॅकन्सीज होत्या त्या 2021ला जास्त आलेल्या आहेत। मूव्हिंग ऑन 2022ला जर आपण बघितलं, 2022ची प्री एक्झाम यामध्ये आपण बघत आहोत की वॅकन्सीज बंपर वॅकन्सीज होत्या 823 वॅकन्सीज होत्या, पण तरीही कट ऑफ बघा, एएसओचा कट ऑफ होता ॲप्रॉक्सिमेटली 63, STI 61 आणि PSI 53। आत्तापर्यंतचे कट ऑफ आपण बघितलेत ते इन एन ॲव्हरेज 53 ते 54च्या दरम्यान होते, पण ते होते एएसओसाठी। सो लेवल ऑफ कट ऑफ PSI 2022साठी हा खूप जास्त वाढलेला आहे। याचं रिझन काय आहे की 2022च्या आधी 20 ते 22 या दरम्यानमध्ये कोविड आलेला। कोविडमुळे ही एक्झाम कॉन्स्टंटली पोस्टपोन होत होती आणि हा जो पिरियड भेटलेला ती जे सिरियस अस्पायरंट होते त्यांनी ह्या वेळेचा खूप अतिशय उत्तमपणे सदुपयोग करून घेतला आणि ही एक्झाममध्ये त्यांनी जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर केले। तसंही अगेन 2022ची जी एक्झाम होती याची डिफिकल्टी लेवल कंपॅरेटिव्हली आयोगाने MPSC कमिशनने याची डिफिकल्टी लेवल मोर ऑर लेस मीडियम टू इझी या दरम्यान ठेवलेली होती आणि आपल्या जे स्टुडंट्स आहेत त्यांचा अभ्यासही खूप चांगला रित्या झालेला होता। 2023चं बघा, वॅकन्सीज होत्या 660, ओके, आणि अगेन कट ऑफ मोर ऑर लेस अगेन ॲव्हरेजकडे आलेला आहे त्याचा। एएसओचा कट ऑफ 55, STIचा कट ऑफ सेम 55 आणि PSIचा कट ऑफ 50। सो मोर ऑर लेस असं लक्षात येतं आहे की तुमच्यासाठी जर कुठल्याही अस्पायरंटचे जर 55 मार्क्स असतील प्रिलिम्समध्ये फायनल आन्सर की नंतर, तर ही इज मोर ऑर लेस व्हेरी शुअर की तो काही झालं तरी मेन्स तर तो लिहितच आहे। ओके, आता 2024मध्ये एक नवीन बदल करण्यात आला की आपण हे बघितलं की एक एक्झाम याच्या पुढे असणार आहे आणि कट ऑफसुद्धा एकच असणार आहे। याच्या आधी जसं राज्यसेवेसाठी असो किंवा UPSC सिव्हिल सर्व्हिसेससाठी जसं होत होतं तशीच गोष्ट इथे आता करण्यात येणार आहेत। सो टोटल वॅकन्सी किती आहेत 2024मध्ये? 480। ह्या जेव्हा मेन्सच्या एक्झामसाठी आपण जेव्हा पुन्हा एकदा फॉर्म भरू तेव्हा खूप जास्त पॉसिबिलिटी आहे की हे जे 480 आहेत याच्यामध्ये वॅकन्सी इन्क्रीज होतील। एनिवेज पुढे आपण जाऊया। माझ्यामध्ये जनरल कॅटेगरीचा जो मेल असेल त्याचा कट ऑफ मोर ऑर लेस 54 ±3 लागायला हवा, OBCचा 52 ±3 आणि तसंच सबसिक्वेंटली STचा 45 ±4
सो जर आपण हे ओव्हरऑल हा अंदाजा घेतला तर तुमचे मार्क्स जर 52 याच्या आजूबाजूला असतील, जर तुम्ही जनरल कट ऑफमध्ये येत असाल तर तुम्ही मेन्सचा अभ्यास चालू करायला काहीच हरकत नाही. इथे मी माझा एक एक्सपिरियन्स शेअर करू इच्छितो की 2021मध्ये जेव्हा 2021मध्ये मी MPSCची मेन्स दिलेली राज्यसेवेची, त्यामध्ये जो मराठीचा पेपर असतो कंपल्सरी लँग्वेज, हा जो पेपर जेव्हा मी एक्झाम देऊन बाहेर आलो तेव्हा एक्सपेक्टेडपेक्षा मला हा पेपर थोडा अवघड गेलेला. इंग्लिश आणि याच्यानंतर इंग्लिश होता. इंग्लिश आय वॉज शुअर की इंग्लिशमध्ये मी चांगले मार्क्स स्कोअर करणार आणि झालंही तसंच. आणि जे उरलेले 4 पेपर होते GSचे, GS 1, 2, 3, 4 हे सुद्धा मला एक्सपेक्टेड लेवलच्या बरोबरीने गेलेत. पण मराठी हा पेपर चांगला नाही गेलेला आणि त्यामुळे आय वॉज नॉट शुअर की माझं ह्या MPSCच्या राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूसाठी माझं सिलेक्शन होतं की नाही. आणि त्यानंतर मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या दरम्यानचा जो पिरियड होता, या पिरियडमध्ये मी काहीच लक्ष दिलं नाही, जास्त अभ्यास केला नाही. फॉर्च्युनेटली माझं ह्या मेन्समध्ये मी जो कोटा होता तो क्रॅक केला आणि मी इंटरव्ह्यूला गेलो. पण त्याआधी मी UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचा इंटरव्ह्यू दिलेला असल्यामुळे MPSCचा इंटरव्ह्यू मला जड गेला नाही. पण मराठीमध्ये मला कमी मार्क्स पडलेच. जेव्हा आपण फायनल लिस्ट आली तेव्हा त्यामध्ये मला कमी मार्क्स होते आणि ह्या एकट्या मराठीमुळे त्या वर्षी माझं सिलेक्शन होऊ शकलं नाही. सो मी तुम्हाला का सांगत आहे की जरी तुमचे मार्क्स 52 किंवा 50च्या आजूबाजूला असतील, आय रिक्वेस्ट यू, तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. जी येणारी मेन्स आहे त्याचा अभ्यास करणं लवकरात लवकर चालू करा. आणि एनिवेज जरी तुम्ही ही प्री पास नाही झालात तरी काही झालं तरी आपल्याला माहीत आहे आपण ग्रुप सीची जी एक्झाम आहे तिथं आपण देणारच आहोत, राईट. सो त्या एक्झामचं प्रिपरेशन लवकर चालू करा. जर यू आर शुअर की काही झालं तरी मार्क्स भरपूर कमी आहेत आणि ग्रुप बीमध्ये आपलं नाही होत आहे, लवकरात लवकर स्विच व्हा. ओके, आपल्या डोक्यामधून जे विचार असेल ते बाजूला करा आणि ग्रुप सीचा अभ्यास करणं चालू करा. ओके, आता अजून एक गोष्ट मी हायलाईट करू इच्छितो. या चॅनलवर एक 2 दिवसापूर्वी मी कुठलाही पेपर कसा सॉल्व करायचा फक्त कॉमन सेन्स आणि लॉजिकच्या आधारे हे मी इथे सांगितलेलं आहे. तो पूर्ण माझ्या एक्सपिरियन्स बेसिसवर आहे. मी आत्तापर्यंत UPSCचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस याचे मी 2दा मेन्स लिहिलेली आहे. MPSCचा इंटरव्ह्यू मी सांगितल्याप्रमाणे दिलेलाच आहे. मी आता एका पब्लिक सेक्टरमध्ये काम करत आहे. हा माझा सगळा एक्सपिरियन्स मी एकवटून त्या व्हिडिओमध्ये मी कुठलाही पेपर कसा सॉल्व करायचा हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी ही पेपर सॉल्व करताना त्याच सर्व गोष्टी यूज करतो, प्लस आपला जो झालेला अभ्यास. आय एम शुअर त्या सर्व गोष्टींचा उपयोग जर केलात, मोर ऑर लेस 10 ते 15 मार्क्स आपले डेफिनेटली वाढू शकतात. हे मी एकदम बेसिक लेवलचा अभ्यास असणाऱ्या व्यक्तीचं मी सांगत आहे. जेव्हा मी ती व्हिडिओ सिरीज कंप्लीट करेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की फक्त आणि फक्त कॉमन सेन्स यूज करून तुम्ही 35 मार्क MPSC कंबाईन प्रीला 2024ला कसे पाडू शकला असतात. एनिवेज तो नंतरचा प्रश्न आहे. पण सध्या आपण इथे जर बघितलं तो ह्या एक्झामचा कट ऑफ माझ्या अंदाजे 53 आणि 54 याच्या आजूबाजूला लागायला काहीच हरकत नाही. सो ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर एंडेवर्स. लवकरात लवकर MPSC कंबाईन मेन्स असेल किंवा ग्रुप सीची प्रिलिम्स असेल याचा अभ्यास लवकरात लवकर चालू करा. आणि शेवटी या व्हिडिओला आपण आपला भरभरून प्रतिसाद द्या. तुमच्या ज्या काही सूचना असतील, तुमचे काही सुझाव असतील ते या कमेंट्समध्ये टाका. आमच्या ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपले जे MPSC ॲस्पायरंट मित्र आहेत त्यांना चॅनल आणि व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करा.